मित्रांनो नमस्कार. आपण भगवद्गीता आणि आपलं आयुष्य या सिरीजमध्ये पहिला अध्याय आपण बघत आहोत, ज्याला आपण अर्जुन विषाद योग या नावाने आपण त्याला समजतो, ओळखतो. यामध्ये कालपर्यंत आपण असं पाहिलं की परफॉर्मन्सचं ज्यावेळेस प्रेशर येतं त्यावेळेस व्यक्ती कसा वेगळं वागायला लागतो किंवा त्याला काही तर्क कसे सुचायला लागतात जे त्याला पूर्वी सुचले नव्हते. अर्जुनाची परिस्थिती आपण पाहिली की जेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं की रथाला मध्यभागी नेऊन उभं कर, आणि त्याला ज्यावेळेस लक्षात आलं की हे माझेच नातेवाईक आहेत, माझेच हे विराट सेना पाहिली, नातेवाईक पाहिले, आपतेष्ट पाहिले, तिथे धनुर्धर पाहिले सगळे. आपण तिथे हेही म्हणू शकतो की अर्जुनाला तिथे आता सेल्फ डाऊट निर्माण झालेला आहे की मी हे सगळं करतोय ते योग्य आहे की नाही योग्य. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण परफॉर्मन्सच्या वेळी कुठल्याही प्रकारचा ऍक्ट करण्याच्या अगोदर सेल्फ डाऊट हा आपला स्थायी भाव आहे. असं प्रत्येकाला होऊ शकतं. एखादा मोठा प्रोजेक्ट आपण ज्यावेळेस हातात घेतो आणि त्याच्याविषयी पूर्ण तयारी करून अगदी ऐन वेळी आपण ज्यावेळेस ती परफॉर्मन्सची वेळ येतं त्यावेळेस आपल्याला डाऊट्स निर्माण होतात. आणि मग त्यावेळेस जे आपलं जे मनोवृत्ती होती त्याचं अर्जुन हे सार्थ लक्षण आहे. पहिल्या या 27 पासून ते 30 पर्यंत जे अर्जुनाची मनोवृत्ती वर्णन झालेली आहे की तो सांगतो या सगळ्या माझ्या जवळच्या लोकांना बघून माझा हातातलं धनुष्य गळून पडत आहे, यांच्याशी लढून मला काय फायदा होणार आहे, किंवा मी यांना मारूनही काय उपयोग होणार आहे, मी मी असं राज्य मिळून तरी काय उपयोग होणार आहे. आता विचार करा की लॉजिकली बघायला गेलं तर इथपर्यंत पोहोचण्या अगोदर हे सगळं माहीत नव्हतं का? जे काय राज्यसभेत चर्चा झालेली आहे, जे काय बाकी सगळे आपण पूर्वीच्या खंडांमध्ये ज्या काही अर्जुन श्री पांडव आणि कौरवांच्या ज्या काही चर्चा झालेल्या पाहिल्या त्यामध्ये हे माहीत नव्हतं का की युद्ध होणार आहे, युद्ध झालं तर असं होणार आहे, दोन्ही बाजू तयार होत्या, अर्जुन सुद्धा युद्धासाठी आसुसलेला असाच तो त्याचं व्यक्तिमत्व आहे ना. किंवा त्यांनी जे काही त्या विद्या प्राप्त केल्या त्या कशासाठी प्राप्त केल्या, ते एक दिवस असं युद्ध करावं लागेल म्हणूनच ना. मग जो अर्जुन त्यावेळेस इतका जास्त उतावळा झाला होता ज्याला युद्ध करायचं, तो त्यावेळेस दोन मानसिकतेत पडलेला आहे. एक तर त्याला फिअर निर्माण झालेलं आहे की हे मी खरंच करू शकेल का, सेल्फ डाऊट निर्माण झालेला आहे, आणि तिसरा त्याला हे कळत नाही की यावेळी काय करावं. आणि अशा वेळी माणूस जे तर्क द्यायला लागतात ना, ती तर्क जे असतात ते बियॉन्ड इमॅजिनेशन असतात. म्हणजे विचार करा, अर्जुन तिथे तर्क काय देतोय की यांना मारून जे राज्य मिळवेल त्याचा मला उपयोग काय आहे. तर हा तर्क राज्यसभेमध्ये योग्य होता ना, तिथे सोडून द्यायचं होतं सगळं. तिथे तर हा तर्क दिला गेला नाही. आता युद्धाच्या वेळेस का तर्क दिला जातो? माणसाची वृत्ती अशीच आहे, आपण तर्क नको त्यावेळेस लावत असतो. इनफॅक्ट आपण ज्यावेळेस अडचणीमध्ये येतो त्यावेळेस आपण असेच अचाट तर्क देत असतो. तुम्ही बघा, तुमच्या एखाद्या मार्केटिंगच्या व्यक्तीला ज्यांचे व्यापार आहेत त्यांना विचारा की आजकाल ज्या लेवलला आपलं मार्केटिंग व्हायला पाहिजे ते होत नाही, सेल्स होत नाही, ते असेच काहीतरी अचाट तर्क तुमच्या समोर टाकतील. आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये पण व्यापाऱ्यांना किंवा आमच्या पार्टिसिपंटना विचारतो, तुम्हाला सगळं माहिती आहे पण करत का नाही. तर ते जे काही तर्क देतात ना ते असेच अर्जुनासारखे असतात. ते परफॉर्मन्सचं फेल्युअर झाल्यानंतरचा जो माणूस तर्क लावतो ना ते तर्क असतात. आणि त्या तर्कांना तसं बघायला गेलं शास्त्रशुद्धरित्या काही अर्थ नसतो. म्हणजे श्रीकृष्णांनी नंतर जे प्रश्न विचारले ते हेच विचारलेत ना, तुला काय माहिती, तू मरणार आहेस की यांना तू मारणार आहेस, तू असा गृहीत धरून चालतोय मीच यांना मारणार आहे, मग यांना मारून मला काय उपयोग आहे, हेच अहंकारात तो विचारतोय. इथे प्रश्न काय, परफॉर्मन्सचं फेल्युअर आलेलं. इथे प्रश्न काय की तू कशासाठी आलाय ते करायचं सोडून बाकी सगळं बोलतोय. तू इथपर्यंत आला म्हणजे तुला माहिती आहे युद्ध करायचं, तू इथपर्यंत आलाय म्हणजे तुला माहिती समोर कोण असणार आहे, तू इथपर्यंत आलाय म्हणजे तुला हे पण माहिती आहे की तुला त्यांना मारल्याशिवाय विजय मिळणार नाही. हे सगळं गृहीत धरूनच तू इथपर्यंत आलेला आहे. मग आता ऐनवेळी हे सगळे जे काय तर्क लावले जात आहेत हे तर्क एका फिअरपोटी आहेत. पण ते दाखवताना आपण मांडत असा असतो की मला तर काही प्रॉब्लेम नाहीये, समोरच्याला काही होऊ नये म्हणून मी हे करतोय. आणि हे तुम्हाला आपल्या लाईफमध्ये पण आढळेल की आपण एखादी खूप जास्त मेहनत घेऊन एखादा प्रोजेक्ट उभा करतो, काहीतरी करायचं ठरवतो, आणि ऐनवेळी ज्यावेळेस कच खातो त्यावेळेस लॉजिक्स किंवा तर्क असे देत असतो ज्यामध्ये आपण हे नाही सांगत की मला इथे हे करण्यासाठी फिअर आहे, पण त्यावेळेस आपण हे सांगत असतो नाही नाही मी तुमचा विचार करतोय, मला सगळ्यांचा विचार करून हे ठरवावं लागेल. मित्रांनो, हीच खरी गंमत आहे आपली.
ह्युमन बिईंगची हीच खरी गंमत आहे की आपला फिअर, आपला ज्यावेळेस विवेक, आपली ज्यावेळेस स्वतःवरचा विश्वास ज्यावेळेस संपलेला असतो, त्यावेळेस आपण असं दाखवतो की मला प्रॉब्लेम नाही आहे, पण मी इतरांसाठी हा निर्णय घेतो. आणि हेच एका परफॉर्मर, एका जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीमध्ये आणि ऑर्डिनरी व्यक्तीमध्ये फरक आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला शिकण्यासारखं हेच आहे की आपल्या परफॉर्मन्समध्ये ज्यावेळेस आपल्याला फिअर फॅक्टर येतो, त्यावेळेस आपण किती तर्क द्यायला लागतो आणि आपल्याच क्षमतेच्या विरोधात काम करायला लागतो. जे पूर्वी जे काही घडवून आणलंय किंवा जे काही ठरवलंय ते कशासाठी केलं हे विसरून जातो आणि त्या फिअर पोटी अशा काही तर्कांचा आधार घेतो ज्याला काहीच सुरुवातीला बेस नाही. तुम्ही पण चेक करून बघा, तुम्हाला असे कुठे कुठे तुम्ही अर्जुनासारखे अडून बसता ज्यावेळेस फिअर आलेला असतो, पण तुम्ही दाखवता की माझे तर्क बरोबर आहेत. चेक करून बघा, तुम्हाला कदाचित आढळेल की आपण सुद्धा अशा फिअर पोटी कित्येक संधी गमावलेल्या आहेत, कित्येक गोष्टीवर अजूनही ऍक्शन घेत नाही आहोत. मग त्या वैयक्तिक आयुष्यात असतील, नोकरी करण्याच्या ठिकाणी असतील, किंवा व्यापारी असतील तर व्यापाऱ्यांच्या ठिकाणी असतील. कारण तुम्ही युद्धभूमीवर आलेला आहात म्हणजे तुम्हाला माहिती आहे युद्ध करायचंय. तुम्हाला युद्धभूमीवर आलेला आहात म्हणजे माहिती आहे तुम्ही किंवा समोरच्याला तुम्हाला मारायचंय. मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. असे आपण 30व्या श्लोकानंतर परत पुढे जाऊया होते. माझा उद्देश हाच आहे की आपल्याला भगवद्गीता आपल्या लाईफला जोडता आली पाहिजे. ती माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत आणतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद.